अंजनी सोबत वायुपुत्र हनुमानाच्या कृपाछायेखाली आपल्या सहवासाचा लाभ होतोय यासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे. खर तर हे माझं सौभाग्य आहे की छत्रपतींचा देखणा शिल्प त्याच्या सहवासामध्ये आज महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन अशा शुभदिनी त्याच पद्धतीनं लक्ष्मणराव जाधव हे त्यांना कैलासवासी म्हणणार नाही, त्याचं कारण मी पुढे सांगेन. यांचा स्मृतिदिन आपण साजरा करत आहात आणि त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्काराला मी त्यांचा आशीर्वाद समजतो. अलिका श्री माळसाकांत यांचे प्रमुख मानकरी श्री देवदास राजा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला आपले आशीर्वाद मिळणं हे मी माझं भाग्य समजतो आणि अशा शुभदिनी आपल्या समवेत असणं आई मी दुग्ध शर्करा योग मानतो. खर तर प्रेरणा पुरस्कार स्वीकारताना अतिशय नम्रपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हा पुरस्कार म्हणून नव्हे तर हा प्रसाद म्हणून स्वीकारतो. कारण एखाद्या वातानुकूलित सभागृहामध्ये असा जर कार्यक्रम झाला असता तर तो मला माझा कमीपणा वाटला असता, परंतु ईश्वराच्या चरणी त्याच्या साक्षीनं तुम्ही ज्या पद्धतीने मला आशीर्वाद दिला ती अतीत गावाने तो मी माझा खूप मोठा सन्मान समजतो. जेव्हा जेव्हा पुरस्कार दिले जातात त्यावेळेला ते पुरस्कार व्यक्तीला खरं तर कधी नसतो. तो पुरस्कार तो त्याच्या क्षमतेचा परमेश्वराने त्याला दिलेली जे कलागुण असतात त्याची क्षमता जी असते त्या क्षमतेचा गौरव असतो. व्यक्ती फक्त त्याचं माध्यम असते. एखाद्या फुलझाडेला आलेली फुलं हाच त्याचा गौरव असतो. एखाद्या फळझाडाला आलेली फळं हाच त्याचा पुरस्कार असतो खरं तर. आणि त्यामुळं इथं मी ज्या स्वरूपामध्ये काम करत आहे खरं तर हा पुरस्कार घेण्याची पात्रता माझी नाही. जेव्हा मोहनराव माझ्याकडे आले आणि म्हणाले सर असा असा पुरस्कार, आणि आम्ही अतिशय विचाराने गेली 6 महिने याच्यावर विचार केल्यानंतर तुमचंच नाव आमच्या समोर आलं. हे पुरस्काराला पात्र नाही याचं कारण मी आपणाला सांगतो. समाजाची सेवा मानवजातीची सेवा करणारे महात्मा फुल्यांसारख्या विभूती होऊन गेल्या. आम्ही पगार घेऊन काम करणारी माणसं की जे सेवेच्या सदरामध्ये मोडत नाही, आणि सेवेच्या सदरामध्ये जे मोडत नाही त्याला पुरस्कार देणं, जे हात आहेत त्यांचा मी गौरव करतो पुरस्कार देणाऱ्याचा, पण घेणार हाताची ती पात्रता आहे का नाही याबद्दल मी साशंक आहे. आणि म्हणून इथं मी अतिशय कृतज्ञतेने हे नमूद करू इच्छितो. मी सरांनाही सांगितलेलं होतं की असं एखादं व्यक्तिमत्व तुम्ही पाहता की जो समाजाच्या सेवेमध्ये लीन आहे, मानवतेच्या सेवेमध्ये तल्लीन आहे, अशा एका व्यक्तीचा तुम्ही जर पुरस्कार देऊन गौरव केला तर तुमच्या पुरस्काराचं महात्म्य वाढेल. परंतु नाठाणे महाविद्यालयाची धुरा सांभाळताना इथं महिन्याचा मेहनताना वसूल करून काम करणाऱ्याला पुरस्कार देणं हे थोडंसं घेताना अतिशय संकोच वाटतो. परंतु अनेक कारणासाठी मी तो स्वीकारला. याची कारणही मी आपल्याला सांगतो. ते देशभक्त असणारे, स्वातंत्र्य सैनिक असणारी अशी विभूती याच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आहे. मी तो गौरव मानतो. दुसरी गोष्ट आहे, अगदी राष्ट्रपतीने जरी मला पुरस्कार दिला असता तर मी नम्रपणे नाकारलं असतं. कारण एका परक्या माणसानं दुसऱ्या परक्या माणसाला दिलेला पुरस्कार ही भेट होऊ शकते, तो पुरस्कार नाही होऊ शकत. मला ना मुख्यमंत्री जाणतात ना राष्ट्रपती, आणि ज्या माणसाची ओळखच नाही, त्याची पाळंमुळच माहीत नाही, अशा माणसाला पुरस्कार देणं हा एक व्यवहाराचा भाग असतो. इथं मात्र तसं नाही. मोहनराव जाधव असतील, त्यांचे बंधू असतील, जाधव परिवार असेल, नागठाण्याचे जाधव कुळ असेल, यांना मीही ओळखतो, तेही मला व्यक्तिशः ओळखतात. आणि म्हणून इथं आपण पाहतो की हा मनामनाचा संवाद, हा हृदयाशी असणारा संवाद आहे.
आणि तो संवाद मला जास्त प्रिय आहे. आणि या कारणासाठी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी तयार झालो असंही मी आपणाला स्पष्टपणे सांगू इच्छितो. कारण पुरस्कार घेणं, पुरस्कार देणं या खूप मोठ्या गोष्टी असतात. मी जरा पुरस्कार देण्याच्या बाजूचा माणूस नाही, याचं कारण मी आपल्याला सांगतो. कारण शून्यवत असणारं माझं जीवन, माझ्या घरामध्ये किंवा माझ्याकडे काहीच नव्हतं. आज मात्र तुमच्यासारखाच मी सुस्थितीत आहे. हा सुस्थितीत आणणारा घटक कुठला आहे मला? तर हा समाज आहे. समाजानं सुरू केलेली शाळा, तिथं मी शिकलो. माझी फीज ही एबीसीच्या स्वरूपात या समाजानेच दिलेली आहे. नोकरी करत असताना माझा जो पगार येतो तोही समाजाच्या करामधूनच आलेला आहे. आणि समाजानं जर माझ्यासाठी एवढं केलं असेल, माझी एवढी जबाबदारी त्याने स्वीकारली असेल, मला या स्थितीपर्यंत जर त्याने आणलं असेल की ज्याचं सगळं श्रेय या समाजाला जातं, आणि या स्थितीमध्ये सुद्धा पुन्हा मी समाजाकडूनच काहीतरी स्वीकारावं हे म्हणायला पटत नाही. खरं तर दात्याच्या भूमिकेमध्ये आम्ही असायला हवा होता. समाजाने एवढं समृद्ध केलंय आम्हाला, मग एवढं समृद्ध केल्यानंतर पुन्हाही घेणाऱ्याच्या भूमिकेमध्ये उभं राहणं हे म्हणायला पटत नाही. आणि म्हणून पुरस्कारासारख्या गोष्टीला सुद्धा मी नम्रपणे सुरुवातीला इथं थोडासा नकारच दिलेला होता. मी त्याच्यामध्ये सुधारणाही करायला सांगितलेली होती जाधव सरांना की सर म्हटलं तुम्हाला पुरस्कारच द्यायचा असेल तर माझी विनंती आहे आपणाला, ती माझ्या कॉलेजला, तुम्ही संस्थेला द्या तो पुरस्कार. मला जरी व्यक्तिशः दिला तरी तो स्वीकारणार मीच आहे, आणि कॉलेजला दिला तरी स्वीकारणारा मीच असणार आहे. परंतु जर महाविद्यालयात तुम्ही पुरस्कार दिला तर त्या पुरस्काराची व्यापकता वाढेल, माझ्या महाविद्यालयाचा सन्मान होईल. कारण मी पुरस्कार जो स्वीकारतोय तो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं स्वीकारतो. कारण आज जे काही कॉलेज म्हणून जे वैभव नागठाण्यामध्ये या पंचक्रोशीमध्ये दिसतं ते माझ्या एकट्याचं काम नक्की नाही. माझे विद्यार्थी असतील, माझे सहकारी प्राध्यापक आहेत, पालक आहेत, ग्रामस्थ आहेत, या सगळ्यांच्या बळावर आज मी आहे. मला नक्की माहित आहे अष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडताना दहीहंडी फोडणारा सगळ्याच्या मनामध्ये लक्षात राहतो, पण ज्याच्या खांद्या डोक्यावर उभं राहून तो फोडत असतो ते त्यांचे आधार असतात. खरं श्रेय त्यांचं असतं. खाली असणारे 5, 6, 7 थर, आणि या थरावर उभा राहणारा सगळ्यांच्या नजरेला जरी आला तर त्याचं बळ या 7 थरामध्ये असतं. हा जो पुरस्कार जो आहे तो मी त्यांच्या वतीनं स्वीकारतो. माझे विद्यार्थी त्या थरातला पायातला घटक आहे, आमच्या सगळ्यांचा आधार आहे तो. त्याच्यानंतर माझे पालक असतील, त्याच्यानंतर माझे सहकारी प्राध्यापक, आणि नॉन टीचिंग असेल, आणि फक्त हंडीला हात मला लागलाय, माझा लागलाय म्हणून कदाचित मी तुमच्या नजरेमध्ये पडलेलो असेल, परंतु याचं श्रेय माझ्या या सगळ्या घटकांना जातं, या समाजाला जातं. आणि म्हणून मी त्यांना म्हणालेलो होतो की जर माझ्या महाविद्यालयाला तुम्ही पुरस्कार दिला तर तो जास्त योग्य होईल. परंतु काही तांत्रिक बाबी होत्या आणि त्या तांत्रिक बाबीमुळे ते म्हणाले नाही सर आपण तो स्वीकारावा. तर इथं पुरस्कार जो आहे त्याचं महात्म्य मला आहे ते वेगळ्या कारणासाठी, जसं मी आपल्याला सांगितलं की अतिशय प्रेम किंवा जाणत्या माणसानं, मला जाणणाऱ्या माणसानं मला दिलेली एक शाबासकीची थाप आहे. या पुरस्काराचं रूप मी जर आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर असं सांगेल की एखाद्या तमाशाच्या फळामध्ये रंगमंचावर ढोलकीवर पहिली थाप पडल्यानंतर नर्तकीच्या आधेला जेव्हा दिलखेचक शिट्टीनं जी दाद मिळते ना, ती त्या कलेला असणारा सलाम असतो. त्याच पद्धतीनं, अशाच पद्धतीनं जेव्हा आपण ही दिलखेच आधा पाहतो तेव्हा डोक्यावरची टोपी आणि पटका जेव्हा हवेमध्ये भिरकवतो त्यावेळी तो कलेचा तो सन्मान असतो. एखाद्या फुलझाडाला फुलं आल्यानंतर त्याच्यावर भुंगा बसणं हे त्या फुलाचं सार्थक असतं, त्याला तो मिळालेला पुरस्कार असतो. आईच्या भाऊमध्ये असलेला एखादा गोंडस मुलगा जो असतो किंवा मुलगी जी असते ते पाहिल्यानंतर त्या मातृत्वाचा पुरस्कार असतो. आज इथं आम्ही सगळेजण काम करत असताना मी असेल, माझे सहकारी असतील, आपण जी त्याला दाद दिलेली आहे मी त्याला दादच म्हणतोय, प्रेरणा पुरस्कार.
की आम्हा सगळ्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून अजून काही काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी आपण ती मला दिलेली आहे. हा पुरस्कार जो आहे, माझी जबाबदारी मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की मी जाणलेली आहे. अजूनही इथं काही चांगलं व्हावं ही आपली अपेक्षा आमच्या सगळ्यांच्याकडून आहे. आणि ही अपेक्षा व्यक्त करण्याचा हा एक अनोखा मार्ग म्हणजे आपण दिलेला प्रेरणा पुरस्कार आहे, असं मी इथं समजतो. आणि म्हणून इथं या व्यासपीठावर उपस्थित असणारे आपण सगळेजण आणि माझ्या वैयक्तिक आस्थेपोटी प्रेमापोटी आपण आलेले इथले ग्रामस्थ असाल, व्यासपीठावर आजचे अध्यक्ष माननीय देवराज दादा असतील, आतिथ्य माननीय चंद्रकांत दादा अप्पा, डॉक्टर शिवाजीराव पाटील इथं आहेत. इथं खरं तर मांदी आणि इथं कर्तबगारी दाखवलेल्या पुरुषांची, त्याच्यामध्ये मनोभाव आहेत, याच्यामध्ये नागठाण्याचे नलवडे सर आहेत, बाळासाहेब आहेत, खोळे अण्णा आहेत. खोळे अण्णाला खोळे का म्हणतात, दोन कारण मला दिसतात त्याच्यामध्ये. आज सगळ्यांना खूळ लावणारा माणूस, म्हणजे जिथं जिथं माझा NSS चा कॅम्प असेल तिथं तिथे विद्यार्थ्यांच्या अगोदर उभे राहून योगासनाचं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देणारी ही व्यक्ती आहे. वेगळ्या अर्थाने मी त्याला खोळे म्हणत नाही, याच अर्थाने खोळे म्हणतो मी त्याला. ते सगळ्या समाजाला ध्यास घ्यायला लावणार हा जो माणूस आहे ते म्हणजे मधुभावना खोळे. आणि म्हणून या पुरस्कार इथं स्वीकारताना मी आपणाला पुन्हा एकदा सांगतो इथं की मी अतिशय नम्रपणे इथं मी आलो तो माननीय कैलासवासी लक्ष्मणराव जाधव यांच्या स्मृतीला सलाम करण्यासाठी आलेलो. मी कैलासवासी असा शब्द किंवा ही उपाधी लावू नये या मताचा मी आहे. जर महात्मा ज्योतिराव फुल्यांना आपण कैलासवासी महात्मा ज्योतिराव फुले म्हणत नसतो, जर छत्रपती शिवरायांना कैलासवासी छत्रपती शिवराय म्हणत नसो, कारण जोपर्यंत समाज मनामध्ये एखादी व्यक्ती स्मृतीमध्ये ठाम एखाद्या अंगठीमध्ये हिरा जडावा त्या पद्धतीने जर त्याची स्मृती जडलेली असेल तर ती व्यक्ती कधीही मूर्त असू शकत नाही. ज्या वेळेला त्या व्यक्तीचं स्मरण निघून जाईल त्या क्षणाला ती व्यक्ती जी आहे ती मृत बनत असते. लक्ष्मणराव रामचंद्र जाधव जे देशभक्त, जे स्वातंत्र्य सैनिक, यांच्या स्मृती प्रत्यर्थ आपण प्रत्येक वर्षी इथे जमत असू तर अशी व्यक्ती कैलासवासी होऊ शकत नाही, ते पैगंबरवासी होऊ शकत नाही. अतीतवासी यांच्या मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये ज्याने हे स्थान निर्माण केलेलं आहे ही व्यक्ती केवळ जिवंत आणि जिवंतच असू शकते, ती मृत नाही, ती कैलासवासी असू शकत नाही. या कारणाने मी त्याला म्हणतो. आम्ही काम करताना मी तर माझी ओळख शिक्षक म्हणूनच करत असतो. प्राचार्य किंवा इतर गोष्टी ज्या असतात त्या नंतरच्या आलेल्या गोष्टी असतात, परंतु शिक्षकाचा सन्मान, शिक्षक म्हणून काम करणं आणि त्या कामाला उठाव मिळणं. आकाशामध्ये वर पाहिलं की चांदण्याने तारकांनी भरलेलं आकाश दिसतं आपल्याला, परंतु त्याच्यामध्ये एखादा तारा तेजानं थोडासा जास्त असतो, तो आपल्या नजरेत भरतो. त्याच पद्धतीचा हा व्यवहार किंवा हा पुरस्कार आहे असं मला वाटतं. दररोज शेतावर काम करताना भांगलणीचं इतर सगळ्यांनी दिवसाला 2 पाती लावल्या, कदाचित मी 2.5 पाती लावली असती. आणि म्हणूनच आपण पाहतो की तुलनात्मक दृष्ट्या त्याची दखल घेऊन तुम्ही मला पुरस्कार देत आहात असं मला त्याच्यामध्ये वाटतं. आपण प्रत्येक जण हे करू इच्छितो, आपण प्रत्येक जण हे करू शकतो, आपण करतही आहात. कारण आपलं काम करत असताना थोडीशी त्याच्यामध्ये श्रद्धा, थोडस झोकून देणं, थोडीशी भक्ती जर त्याच्यामध्ये असेल तर त्याचं रूपांतर भक्ती हा एक परीस असा आहे की त्या परिसाचा स्पर्श होताच आपण पाहतो की शून्यातून सुद्धा विश्व निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून ज्या वेळेला भक्तीने केलेली एखादी गोष्ट जर असेल, आपल्या पत्राळीवर किंवा पानामध्ये वाढलेलं अन्न जे आहे त्याला भक्तीचा स्पर्श झाला तर दुसऱ्या क्षणाला तो प्रसाद बनतो. प्यायला दिलेलं पाणी हे जर श्रद्धेनं आणि भक्तीनं दिलं तर त्याच्या पुढच्या क्षणाला त्याचं तीर्थ बनतं. आपण सुरू केलेला प्रवास तेवढ्याच भक्तीनं जर झाला तर ती तीर्थयात्रा बनते. आणि घरामध्ये जर आपणाला या भक्तीचा वास पाहायला मिळाला तर ते तीर्थक्षेत्र. आपण सगळेजण जो काम करतोय तर त्याच्यामध्ये थोडीशी श्रद्धा,
थोडीशी भक्ती, हे जर आपण करू शकलो तर प्रत्येकाचं काम ही सेवेचं रूप घेऊ शकते. प्रत्येकाचं काम ही सेवा ठरते. कदाचित माझे सगळे सहकारी, माझे सगळे विद्यार्थी यांनी काम करत असताना त्या भक्तीचा पाठ मला पडवला असं. कारण एका व्यक्तीचं हे काम कधीही असू शकत नाही. प्राचार्य असेल किंवा शाळा प्रमुख असेल, कदाचित त्याच्या डोळ्यात शाळेबद्दल काही स्वप्न असतील. स्वप्न पाहणं हे मुख्याध्यापकाचं काम असेल, प्राचार्याचं काम असेल, परंतु स्वप्नांना सत्यात आणण्याचं काम मात्र माझे सगळे सहकारी आणि विद्यार्थीच करत असतात. प्राचार्यांना किंवा मुख्याध्यापकांना कदाचित मेंदू असेल, डोकं असेल, विचार करण्याची ताकद असेल, पण त्या विचारांना मातीमध्ये रुजवण्यासाठी हातापायाची गरज असते. ते माझे हातपाय, माझे विद्यार्थी असतात, माझे सहकारी असतात, आपण सगळेजण असतो. म्हणजे खरं तर याचं श्रेय हलणाऱ्या हातापायानं आणि झटणाऱ्या शरीरालाच दिलं गेलं पाहिजे. ते माझं शरीर, ते माझे हातपाय, म्हणजे माझे विद्यार्थी, माझे सहकारी, माझे पालक, माझे ग्रामसेवक. आणि म्हणून या अति नागठाणे पंचक्रोशीमध्ये काम करत असताना जो सन्मान जो आहे मला आज मिळतोय, तो मी त्यांच्या वतीनच आपल्या समोर स्वीकारतो. आपण पाहतो की पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तिथं असणारा जो पुजारी जो असतो त्याला गाभाऱ्यात स्थान मिळतं. आणि गाभाऱ्यात स्थान मिळालं तर ते पावित्र्य कुणाचं वाढतो? पुजारी तिथं असल्यामुळं गाभाऱ्याचं पावित्र्य वाढतं का पुजाऱ्याचं वाढतं? पावन कोण होतं, गाभारा की पुजारी? त्याच पद्धतीने या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गाभारीमध्ये मला जागा मिळाली, एक सहसचिव म्हणून. त्यामुळं पावित्र्य संस्थेचं, पावित्र्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखेंचं नव्हे, तर त्या पुजाऱ्याचं माझं वाढतं. जो काही पावन होतो तो मी होतो, जो काही पवित्र होतो तो मी होतो. तो गाभारा पावित्र्याचा सागर असतो, ती मूर्ती ते पावित्र्याचा सागर असते. आणि अशा एका शिक्षणातील पुजाऱ्याचा आपण इथं सन्मान करता. परंतु सन्मान करणारा हा ज्याचा सन्मान करता याच्यापेक्षा शतपटीनं मोठा असतो. आणि त्यामुळं इथं जाधव कुटुंबीय ज्यांच्या नावानं हा पुरस्कार तुम्ही मला दिला, ते लक्ष्मणराव रामचंद्र जाधव, त्यांचे सगळे कुटुंबीय, सगळे अतिथकर, व्यायाम शिक्षण संस्था, वाचनालय, ग्रंथालय, अतिथचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत, येथील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सगळ्या संस्थाच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातोय. मी खरोखरच माझं महाविद्यालय, माझे सहकारी आणि मी स्वतः इथं पावन झाल्यासारखं वाटतं. तुमच्या ऋणामध्ये राहणं मला जास्त आवडेल, ऋणातून मुक्त होण्यापेक्षा. आणि म्हणून जाधव कुटुंबीय आणि आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अतिशय नम्रतेनं हा आपला प्रसाद स्वीकारतो. धन्यवाद.